नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 170 ते 177. द्वैताचा दुष्काळ करे दूर, बोधाचा होतसे सुकाळ. अशी स्थिती होतसे प्राप्त, ज्ञानाने जा. उन्मादाचा समूळ नाश, भ्रमासही लोटे दूर. आप पर हा असा भाव, उरत नसे तेथ. संसारास उपटे समूळ, संकल्परूपी चिखल करे साफ. अनाकलनीय परब्रह्मास, व्यापून टाकते जे ज्ञान. ज्ञानाचा ऐसा प्रकाश, बुद्धीचे उघडती नेत्र. जीव टाकतो लोळण, आनंदाच्या पोटावर. पावित्र्याचा खजिना जेथ, असे ते जे असे ज्ञान. दूर करी विषय रूप, मनातला विटाळ. देह बुद्ध्यादी विषय, जे म्हणजे आहे मीच. आत्म्याचा हा क्षयरोग, त्यावर औषध हे ज्ञान. ज्ञानाचे त्या निरूपण, येईल करता एक वेळ. जाणवेल ते बुद्धीस, परी दिसेल ना दृष्टीस. मग तेच ते ज्ञान, शक्ती प्रकट करते देहात. इंद्रियांच्या क्रियेवरून, डोळ्यांनाही दिसते मग. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं हे सांगताना भगवंत म्हणतात, हे ज्ञान एकदा प्राप्त झालं की द्वैताचा दुष्काळ दूर होतो आणि बोधाचा सुकाळ होतो. आणि अशी स्थिती प्राप्त होते की जेणेकरून उन्मादाचा समूळ नाश होतो, भ्रमही दूर सरतो. आपला परका असा भेदभावही उरत नाही. संसाराला समूळ उपटून टाकणारा, संकल्परूपी चिखल साफ करणारं आणि अनाकलनीय असं जे हे ज्ञान आहे ते परब्रह्मालाही व्यापून टाकणारं असतं. असा हा ज्ञानाचा प्रकाश, ज्याच्यामुळे बुद्धीचे डोळे उघडले जातात आणि जणू काही जीव आनंदाच्या पोटावरती लोळण घ्यायला लागतो. जिथे पावित्र्याचा खजिना असतो आणि विषयरूप दूर होऊन मनामधला विटाळही नाहीसा होतो. देहबुद्धी विषयक जे मी आहे, जो मी पण आहे, तो आत्म्याचा क्षयरोग, त्याच्यावरती औषध म्हणजेच हे ज्ञान. तर ज्ञानाचं निरूपण एक वेळ करता येईल, ते बुद्धीला जाणवेल सुद्धा, पण दृष्टीला काही दिसणार नाही. पण तेच ज्ञान एकदा प्राप्त झालं की अशा प्रकारे देहामध्ये शक्ती प्रकट करतं की इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही ते दिसायला लागतं. अध्याय क्रमांक 13
ओवी क्रमांक 170 ते 177. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 178 ते 184. दिसे वसंताचे आगमन, झाडांच्या पालवीवरून, ज्ञानी पुरुषाचे दिसते ज्ञान, तेव्हा त्याच्या इंद्रियांवरून. वृक्षास सापडे जल, अरे अर्जुना जमिनीतील, दिसले ना जरी बाहेरून, दिसे फांद्यांच्या बहरातून. लुसलुशीत अंकुर, दाखवी मातीचे मार्दव, तसेच उत्तम वागणूक, कुलवंताचे ते थोरपण. आतिथ्यशील जो स्वभाव, दिसे तयातून स्नेह, पुण्यवानाच्या दर्शनातून, मिळत असे समाधान. केळीतला जो कापूर, सुवासाने त्याचे ज्ञान, भिंगाच्या आत जो दीप, प्रकाश भिंगा बाहेर. हृदयातील हे असे ज्ञान, उमटती लक्षणे देहात, सांगतो ती आता ऐक, लक्ष देऊन. कोणताही असो विषय, तुलनेत त्याला नसे रस, मिळणारे मोठेपण, वाटे जया ओझ्या समान. ज्ञानी मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं कसं ह्याच्या काही खुणा भगवंत सांगतात. ते ज्ञान असं दाखवता येत नाही, पण ते समजून मात्र घेता येतं. जसं वसंताचं आगमन होतं तेव्हा झाडांच्या पालवीवरून कळतं की आता वसंत ऋतू आलेला आहे. ज्ञानी पुरुषाचं जे ज्ञान असतं ते त्याच्या इंद्रियांवरून तसंच समजतं. वृक्षाला जेव्हा पाणी मिळतं तेव्हा मुळं जमिनीच्या आतमध्ये दडलेली असतात. तेव्हा जमिनीतलं पाणी त्या मुळांपर्यंत कसं पोचतं हे आपल्याला समजत नाही, पण बाहेरून बघताना त्या वृक्षाच्या फांद्या जेव्हा बहरलेल्या दिसतात तेव्हा हे समजून घ्यावं की ह्या वृक्षाला पाणी नक्की मिळतंय. माती जेव्हा अत्यंत सकस आणि मृदू असते तेव्हा त्यातून फुटणारे अंकुरसुद्धा मऊ आणि लुसलुशीत असतात आणि त्या अंकुरांवरूनच मातीचं मार्दव समजतं. कुलवंत हे अत्यंत थोर असतात. त्यांचं थोरपण त्यांच्या उत्तम वागणुकीतून कळतं. आतिथ्यशील असा जो स्वभाव आहे तो त्याच्या स्नेहामधून कळतो. पुण्यवानाच्या दर्शनामधून कायम आपल्याला समाधान वाटतं. न आवडणाऱ्या व्यक्ती समोर आल्या की आपल्या मनाला असमाधानकारक वाटतं. केळीच्या निर्यासाचा जो कापूर असतो
त्याच्या सुवासानेच त्या कापराचं आपल्याला ज्ञान होतं. तसंच भिंगाच्या आतमध्ये जो प्रकाश असतो तो भिंगाच्या बाहेर आला की खऱ्या अर्थाने कळतो. तसंच हे हृदयातलं ज्ञान, त्याची लक्षणं देहावरती उमटतात. ती कशी असतात ते मी सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. ज्ञानी मनुष्याला विषय कुठलाही असो, तुलनेमध्ये त्याला त्याबद्दल फार रस वाटत नाही. त्याला एखाद्या गोष्टीचं जर मोठेपण मिळायला लागलं तर त्याला ते त्या ओझ्यासारखं वाटतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 178 ते 184. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 185 ते 193. गुणांचे त्याच्या वर्णन करून दिला कोणी मान, अथवा झाली प्रकट पात्रता समाजात, तेव्हा जाई तो गडबडून व्याधा हाती जसे हरिण, पोहता पोहता कोणी पुरुष सापडावा भोवऱ्यात, सन्मानाची येता वेळ वाटते जास संकट, मोठेपणास जो ठेवे दूर आपल्या पासून, पूज्यतान पडो दृष्टीस कीर्तीन येवो कानावर, कोणान भावा आठव आपुला कधीच, असा कोणी जो पुरुष सत्कारांची न त्याला ओढ, आदरापासून तो दूर, मरणप्राय वाटे नमस्कार त्यास, बृहस्पती समान सर्वज्ञान जरी जाहले त्यास प्राप्त, परंतु महानतेचे भय लावितसे त्याला वेड, शहाणपण ठेवे लपवून महत्व जातसे विसरून, भाबडेपण करे प्रकट लोकांमध्ये कौतुकात, प्रसिद्धीचा उबगजास वादविवादांचा आळस, गप्प राहण्यावर भर असे त्याचा, लोकांनी करावा अनादर नातलगांनी सोडावा नाद, अशीच असे आस जीवास त्याच्या.
भगवंत म्हणतात, खरा ज्ञानी पुरुष जो असतो त्याला जर कोणी मान द्यायला गेलं किंवा समाजामध्ये त्याला जर पात्रता प्राप्त झाली तर त्याची अवस्था अशी काही होऊन जाते की एखाद्या शिकाऱ्याने हरणाला बगलेमध्ये पकडावं आणि त्या हरणाने जशी तडफड करावी तशीच त्याची उलघाल व्हायला लागते, किंवा पोहता पोहता कोणा पुरुषाने भोवऱ्यामध्ये सापडावं. सन्मानाची वेळ आली की त्याला अत्यंत संकट वाटतं आणि मोठेपणाला जो स्वतःपासून सतत दूर ठेवू पाहतो, ज्याच्या दृष्टीला पूज्यताही नको वाटते आणि स्वतःची कीर्ती कोणाच्या कानावर जाऊ नये असंच वाटतं. आपली आठवण कोणाला येऊच नाही असंही त्याच्या मनात असतं. असा जो कोणी पुरुष आहे त्याला सत्कारांची ओढ वाटत नाही आणि आदरापासून तो दूरच राहतो आणि कुणी आदर करायला गेलं तर त्याला मरणप्राय वाटतं. त्याला जर कुणी नमस्कार करायला आलं तर ते फार मोठं संकट वाटतं. बृहस्पती एवढं सर्व ज्ञान प्राप्त जरी झालं तरी महान होण्याचं भय त्याला वेड लावून टाकतं. तो आपलं शहाणपण लपवून ठेवायला बघतो. महत्त्व स्वतःचं असतं ते विसरूनच जातो आणि लोकांमध्ये कौतुकाने किती भाबडेपणाने वावरता येईल त्याप्रमाणे वावरायचा प्रयत्न करतो. त्याला प्रसिद्धीचा उबग असतो, वादविवाद घालायचा आळसही असतो आणि त्याचा मुख्य भर हा गप्प राहण्यावर असतो. लोकांनी उलट आपला अनादरच करावा, नातलगांनी आपला नादच सोडून द्यावा अशीच जीवाला त्याच्या आस असते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 185 ते 193. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 194 ते 201. नम्रता बाणेल अंगात, कमीपणा हेच भूषण. गोष्टी करतो तो त्याच, बहुत करून. जिवंत आहे का हा मृत, असा लोकांस पडावा प्रश्न. आयुष्यक्रम हा असाच, त्याचीच त्याला आस. त्याच्या विषयी लोकांस वाटे तयास भावा भ्रम. चालतो का हा पुरुष, का जातसे वाऱ्यानेच. ओळख जावी माझी मिटून, अस्तित्वाचा माझ्या नको आठव. न दिसो कोणा माझे रूप, प्राणी मात्रास नको माझे भय. असा करे जो नवस, एकांतात जो रमे सतत. एकांतच असे ज्याला प्रिय, मनापासून. वायुशी ज्याचे असे मैत्र, आकाशाशी जो बोले बोल. प्रेम जयांचे झाडांवर, जीवा पाड. आता सांगू फार काय, लक्षणे अशी पडता दृष्टीस. ज्ञानाचे व त्याचे अंथरुण, एक झाले निश्चित.
नसे जास मान पान, असा जो असे गुण, त्या पुरुषाची ही लक्षण, आता ऐक अदंभ काय. भगवंत म्हणतात, ज्ञानी पुरुषाच्या अंगामध्ये नम्रता असेल आणि कमीपणा घेणं हेच त्याला भूषणावह वाटेल, आणि अशाच गोष्टी तो जास्त करून करत असतो. लोकांना असा प्रश्न पडावा की हा माणूस जिवंत आहे का मेलाय, असाच आयुष्याचा क्रम असावा अशी त्याला आस वाटत असते. त्याच्याविषयी लोकांना असं वाटतं, हा चालतो का वाऱ्याबरोबरच हिंडत असतो. आपली स्वतःची ओळख मिटून जावी आणि माझ्या अस्तित्वाची कुणाला आठवणही नको यायला. माझ्यामुळे कुठल्याही प्राणीमात्रांना भीतीही नको वाटायला. असाच काहीसा नवस हा ज्ञानी पुरुष करत राहतो, जो सतत एकांतात रमतो आणि ज्याला एकांतच मनापासून प्रिय असतो. वायूशी ज्याची मैत्री असते, आकाशाशी जो बोलत राहतो आणि झाडांवर ज्याचं जीवापाड प्रेम असतो, असा हा मनुष्य. आता फार काय सांगू. अशी लक्षणं दृष्टीला पडली की समजावं, त्या व्यक्तीचं आणि ज्ञानाचं अंथरूण एकच झालेलं आहे. ज्याला मानपान नाही असा जो गुणी पुरुष आहे, त्या पुरुषामध्ये ही सर्व लक्षणं असतात. आता अदंभ म्हणजे काय हे सांगतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 194 ते 201. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 202 ते 209. असे असे अदंभ, जसे लोभ्याचे मन, धनाविषयी आसक्त, प्राणाहूनही ते प्रिय. जरी आले प्राण संकट, तथापि न करी उघड, देह बोली वागाचे तून, केले जे ते पुण्यकर्म. खोडसाळ कोणी गाय, पान्हा ठेवते चोरून, वेश्या झाकते वय, तसेच आपुले. श्रीमंत सापडता अरण्यात, श्रीमंतीची करी झाकपाक, तसेच स्त्री कोणी कुलीन, झाकते आपुले अवयव. शेतकरी पेरतो बीज, मातीने टाके झाकून, तसेच केले जे दान पुण्य, झाकून टाके तो पुरुष. देहान पूजितो वरवर, लोकांचे न खोटे रंजन, स्वधर्माचा न उंचावे ध्वज, स्वतःचे न करे कौतुक. दुसऱ्यावर केले जे उपकार, न करे कधी त्याचा उच्चार, अभ्यासाचा न मिरवी डौल, स्वार्थासाठी न विके ज्ञान. पाहुनी त्याचा अवतार,
वाटे पाहतो कंजूष फार, धर्माप्रतीचे औदार्य, मात्र असे भरपूर. ज्ञानी माणसाच्या लक्षणांनंतर भगवंत म्हणतात, अदंभ असा जो असतो त्याच्याबद्दल आता मी सांगतो. लोभ्याचं मन जसं धनाविषयी आसक्त असतं आणि धन हेच त्या लोभी माणसाला प्राणाहूनही प्रिय असतं. प्राणावर जरी संकट आलं तरी तो आपलं धन उघड करत नाही आणि देहबोली किंवा वाचेमधून जे जे पुण्यकर्म केलं ते सांगत बसत नाही. जसं कोणी खोडसाळ गाय असते, ती पान्हा चोरून ठेवते. वेश्या आपलं वय झाकते. एखादा श्रीमंत मनुष्य अरण्यात अडकला तर तो स्वतःच्या श्रीमंतीची झाकपाक करायला लागतो. तसंच कोणी कुलीन स्त्री आपले अवयव झाकते. शेतकरी मातीमध्ये बीज पेरतो आणि मातीने झाकून टाकतो. तसंच केलेलं दान आणि पुण्य अधंब मनुष्य जो असतो तो झाकून टाकतो आणि स्वतःच्या देहाची वरवर पूजा करत बसत नाही. लोकांचं खोटं मनोरंजनही करत नाही. स्वधर्माचा ध्वजसुद्धा उंच नाचवत नाही आणि स्वतःचंच फार कौतुक करत बसत नाही. दुसऱ्यावर केलेले जे उपकार असतात त्याचा स्वतःच्या तोंडाने कधीही उच्चार तो करत नाही. अभ्यासाचा डौल कधी मिरवत नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं ज्ञानही विकायला जात नाही. त्याचा अवतार पाहून असं वाटेल की तो फार कंजूष आहे, पण धर्माप्रती त्याचं औदार्य मात्र भरपूर असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 202 ते 209. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 210 ते 217. घरात असे चणचण फार, रोडावलेले असे शरीर, दानाप्रती चढा ओढ, कल्पतरुषी त्याची, स्वधर्मात तो अति थोर, योग्य प्रसंगी उदार, आत्मचर्चेत हुशार, एरवी जरी वेडसर, केळीचे जे स्वरूप, नाजूक आणि पोकळ, परी होता फळभार, अंग दाट रस भरीत, अथवा मेघांचे ते रूप, हलके फुलके वाऱ्यावर, परिवर्षता एकवार, जलमय सर्वत्र दाट, पूर्णत्वाच्या दृष्टीतून तृप्त वाटे तो पुरुष, एरवी सर्व बाबतीत दारिद्र्यच पडते दृष्टीस. पुरे आता हे वर्णन, सांगितले जे गुण येथ, तयांचा दिसता उत्कर्ष, ज्ञान हाती आले समज. हेच असे अदंभपण, आता अर्जुना पुढे ऐक, सांगतो तुझं लक्षण अहिंसेचे. आपापली मते विविध, करुणी तयांचे निरूपण, अनेकांनी केले वर्णन अहिंसेचे. हा जो अदंभी मनुष्य असतो त्याच्याबाबत असं म्हणावंसं वाटतं
की घरामध्ये फार चणचण असली, शरीरही रोडावलेलं असलं तरीही दान करण्यामध्ये तो वरचढ असतो. जणू काही कल्पतरुशीच दान करण्याच्या बाबतीत त्याची चढाओढ लागलेली असते. स्वधर्मामध्ये तो अत्यंत थोर असतो. योग्य प्रसंगी अतिशय उदार असतो. आत्मचर्चेत हुशार असतो. एरवी जरी वेडसर वाटला तरी त्याचं रूप हे असं वेगळं असतं. जसं केळीचं झाड आतून नाजूक आणि पोकळ असतं, पण फळांचा भार जेव्हा होतो तेव्हा त्याचं अंग दाट आणि रसभरीत आहे हे कळतं. मेघांचं जे रूप असतं ते वाऱ्यावरती फिरताना हलकं फुलकं वाटतं, पण एकदा पाण्याने मेघ भरले की सर्वत्र दाट जलमय होऊन जातात. पूर्णत्वाच्या दृष्टीमधूनही हा पुरुष तृप्त वाटतो. एरवी सर्व बाबतीत मात्र दारिद्र्यच दृष्टीला पडतं. आता हे वर्णन पुरे झालं. हे जे काही गुण मी येथे सांगितले त्यांचा उत्कर्ष झालेला जिथे दिसेल तिथे ज्ञान हाती आलं असं समज. आता हे अदंभपण ऐकल्यानंतर मी तुला अर्जुना अहिंसेची लक्षणं सांगतो. आपापली विविध मतं असतात, त्यांचं निरूपण करून अनेकांनी अहिंसेचं वर्णन केलेलं आहे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 210 ते 217. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 218 ते 225. परंतु ते ऐसे वर्णन वृक्षाच्या फांद्या तोडून करावे वृक्षाचे रक्षण, बुडाशी करून त्यांचे कुंपण, अथवा तोडूनी हात पोट भरावे तो विकून, करण्या मूर्तीचे रक्षण, आवार बांधावे देऊळ तोडून, हिंसाच करुनी तद्वत, अहिंसेचे कर्मकांड, पूर्वमीमांसेचे वर्णन, ऐसे असे. पडला नाही पाऊस म्हणून, प्राणी मात्र झाले जर्जर, त्यात करावे नाना यज्ञ, आहुती देऊन, प्राण्यांची प्राणाहुती जात, यज्ञात घालावी आधीच, रक्षण्या प्राण्यांचे प्राण, विरोधी हे परस्पर, हिंसा पेरता नुसतीच, उगवेल का अहिंसा तेथ, याज्ञिकांचे या धाडस, आहे आश्चर्यकारक, आणि अरे तो आयुर्वेद, त्याचेही धोरण तेच, एकाचे करण्या रक्षण, दुसऱ्या जीवाचा घात, पोळलेले रोगी विविध, प्राणी लोळती दुःखात, करण्या त्याचे निवारण, केले उत्पन्न औषध. अहिंसेचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने हे वर्णन करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ती काही वर्णनं जणू काही अशी आहेत की वृक्षाच्या फांद्या तोडाव्यात आणि वृक्षाच्या बुडाशी त्याचंच कुंपण करून वृक्षाचं रक्षण करायला जावं, किंवा स्वतःचाच हात तोडावा आणि तो विकून स्वतःचं पोट भरावं. मूर्तीचं रक्षण करायचं
म्हणून देऊळ तोडायचं आणि बाजूचं आवार बांधायचं. अशा पद्धतीने हिंसाच करून अहिंसेचं कर्मकांड करायचं. ह्यामध्ये पूर्वमीमांसेमध्ये असंही वर्णन आढळतं. जणू की पाऊस नाही पडला म्हणून आधीच प्राणी मात्र ग्रासलेले आहेत. त्यात अन्नाच्या आहुती यज्ञामध्ये द्यायच्या आणि पाऊस यावा म्हणून यज्ञ करायचे. प्राण्यांची प्राणाहुती ज्यामध्ये यज्ञात घालतात आणि प्राणी रक्षणाबद्दल बोलतात, हे परस्पर विरोधी नाही का? नुसतीच हिंसा पेरली तर तिथून अहिंसा कधी उगवेल का? तर अशा ह्या याज्ञिकांचं धाडस आश्चर्यकारक वाटतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा हेच धोरण दिसतं. एकाचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्या जीवाचा घात करायचा. रोगी विविध अवस्थेमध्ये पोळलेले असतात. प्राणी दुःखात लोळत असतात आणि त्याचं निवारण करण्यासाठी औषधाची उत्पत्ती केली जाते. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 218 ते 225. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 226 ते 233. औषधांचे त्या नियोजन खणविले कित्येक कंद, कित्येक काढले उपटून मुळा पानांसहित. काही वृक्षांचा वापरला गाभा, काहींच्या साली सोलल्या, लिंपून क्षार काहींना, उकडून काढल्या फळ धरलेल्या. वृक्षवेली ज्या निष्पाप, कुणाचे न चिंतती वाईट. अर्जुना भेगा पाडून त्यावर, रोडावून घेतले त्यांचे जीव. तसेच प्राणी जे जंगम, काढले हात घालून, औषध म्हणून त्यांचे पित्त. दुजा जीवांच्या रक्षणार्थ, राहती घरे मोडून, देवळे बांधली त्या सामानातून. लोकांस फसवून केली लूट, अन्नसत्र घातले त्यातून. सोडून नेसलेले वस्त्र, बांधले ते जर डोक्यास. तसेच मोडूनी घर, समोर घातला मांडव. पांघरुणे जाळून बहुत, जणू कोणी घ्यावा शेक. तसे हत्ती धुवून घेऊन, मग घेतसे माती लिंपून. गोठा बांधावा बैल विकून, पिंजरा आणावा राघूस हाकून. काय असे योग्य यात, का चेष्टा ही सर्वच. अहिंसेविषयी बोलताना भगवंत म्हणतात, कितीतरी ठिकाणी विरोधाभास आढळतो. जसं आयुर्वेदामध्ये औषधांचं नियोजन केलं जातं, तेव्हा कितीतरी कंद खणून काढले जातात. कितीतरी झाडं, वृक्ष मुळा पानांसहित उपटले जातात. काही वृक्षांचा गाभा वापरला जातो, काहींच्या साली सोलल्या जातात, काहींना क्षार लिंपले जातात आणि नंतर उकडून काढून ते वापरले जातात. वृक्षवेली ज्या निष्पाप असतात, कुणाचंही वाईट चिंतत नाहीत. काही वृक्षांना भेगा पाडून
त्यांना पार रोडावून टाकलं जातं आणि त्यांचे जीव घेतले जातात. जंगम प्राणी जे असतात त्यांचं पित्त हात घालून घालून काढलं जातं आणि दुसऱ्या जीवांच्या रक्षणार्थ औषधामध्ये वापरलं जातं. जसं की राहती घरं मोडायची आणि त्यांनी देवळं बांधायची, लोकांना फसवून त्यांची लूट करायची आणि त्या आलेल्या पैशातून अन्नसत्र घालायचे. सोडून नेसलेलं वस्त्र डोक्याला बांधायचं आणि घर मोडून घराच्या समोर मांडव घालायचा. पुष्कळ पांघरुणं आहेत, पण ती जाळायची आणि त्यातनं येणाऱ्या विस्तवानी शेक घ्यायचा. हत्तीला आधी धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती माती लिंपायची. गोठा बांधायचा असेल तर बैल विकून टाकायचा आणि त्या पैशाने गोठा बांधायचा. पोपटाला हाकलून लावायचं आणि घरामध्ये पिंजरा आणून ठेवायचा. यात काय योग्य, काय ह्या सगळ्या चेष्टाच. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 226 ते 233. धन्यवाद.